मग मागच्या वेळी मी पंचायत समिती सदस्य होतो, पंचायत समितीला उभारलो होतो. आता या ठिकाणी तर त्यावेळी सुद्धा जवळजवळ 6,000 6,500 मताधिक्यानं ती निवडून आल्या होत्या. आणि आता सुद्धा तशाच पद्धतीनं या विभागातल्या म्हणजे आमच्या कासेगाव असेल, तांबवे असेल, धोत्रेवाडी असेल, नेरले असेल, या सगळ्या गावातल्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना या ठिकाणी केलं. त्यामुळं आज जे आम्हाला यश दिसतंय ते जनतेच्या आशीर्वादाचं, आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाचं आणि साहेबांनी केलेलं काम, आम्ही सगळ्यांनी केलेलं काम आहे. या कामाच्या जोरावर आज आम्हाला या ठिकाणी हे यश मिळालंय. आज आम्हाला तुमच्या सगळ्यांचा सत्कार करत असताना अतिशय आनंद होतोय. तुम्ही सगळ्या मंडळींनी संगीताताई आणि ऋषिकेश दादा यांच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यांना जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली, निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करतील. त्यामध्ये अनुभवी असणारे आमचे दादासाहेब कोळेकर आहेत, आमचे तमनगौडा रवी साहेब यांच्या सौभाग्यवती त्या सुद्धा आहेत, त्याबरोबर स्नेहलताई मोरे या सुद्धा उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं या विभागामध्ये काम करतील. एक तरुण होतकुरू तानाजी पाटलांचे चिरंजीव सन्मान्य पृथ्वीराज पाटील हे सुद्धा या ठिकाणी सभापती म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या समोर काम करतायत. त्यामुळे हे सगळे मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची सेवा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील. आज आम्हा सगळ्या मंडळींना अतिशय आनंद होतोय की कासेगाव नगरीमध्ये अशा सगळ्या मंडळींचा सत्कार करत असताना तुम्ही सगळेजण एका व्यासपीठावर या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मी स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना कासेगावकरांच्या वतीनं धन्यवाद मी देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.